चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या जाहिरातीची तुम्ही वाट बघत आहात ती जाहिरात कालच प्रसिद्ध झालेली म्हणजेच एमपीएससी गट ब ची जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये पीएसआय, एसटीआय आणि एएसओ चे पद आहे. टोटल जागा 552 पदाची आहे. तर या 552 पदामध्ये सुद्धा ज्या काही जागा आहेत त्याच्यामध्ये वाढ होणार. कोण फॉर्म भरू शकतो? तर कोणीही ज्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ग्रॅज्युएशन म्हणजे पदवीच्या शेवटच्या वर्षाला बसलेला आहे, मुलगा असेल मुलगी असेल, फॉर्म भरू शकतो. वय किती आहे, संपूर्ण डिटेल माहिती, फीस किती आहे, फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे आणि एक्झाम कधी आहे, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, चॅनल आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक आहे, तर जॉईन करून घ्या. ठीक आहे, चला जास्त वेळ घेत नाही, लगेच आपण सुरुवात करूया. टोटल एमपीएससी ची जागा आहे 552 जागा आहेत. किती आहेत? 552 जागा आहेत. आणि याच चॅनलवरती तुमचे संपूर्ण मागचे झालेले पीओ सुद्धा आपण सिरीज सुरू केलेला आहे, त्यामुळे ते सुद्धा जॉईन करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण तुमची एक्झाम आहे 14 जूनला. कधी? 14 जून 2016 ला एक्झाम आहे. आणि या 14 जून ची एक्झाम तुम्हाला क्रॅक करायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करावं लागेल. ओके, चला बघूया. आपण जास्त वेळ घेत नाही, लगेच. टोटल जागा आहेत 552. तुमची एक्झाम पूर्व परीक्षा आहे 14 जून 2026. फॉर्म भरायला कधी सुरुवात आहे सगळं बघूया, आधी जागा एकदा बघून घेऊया. ओके, चला. सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्याला आपण गट ब चे पद आहे, एएसओ म्हणतो. या एएसओच्या सर्वात कमी जागा आलेल्या आहेत. सर्वात कमी म्हणजे किती जागा आहेत? तर फक्त 6 जागा आहेत. ठीक आहे. एसटीआयच्या जागा बघूया आपण, पीएसआयच्या जागा त्या ठिकाणी बघूया. आता एसटीआयच्या जागा या ठिकाणी आहे बघा. एसटीआय म्हणजे ज्याला राज्य कर निरीक्षक म्हणतात, त्या एसटीआय आहे पद, त्याच्या जागा या ठिकाणी बघा. टोटल एसटीआयच्या जागा किती आहे? तर टोटल आहे 336 एसटीआय पद आहे. 336 जागा आहेत. कोणत्या कास्टला किती जागा आहेत सविस्तर डिटेल आपण पाहूया बघा. अजा, आता एसटीआयच्या अजा म्हणजे एससी साठी जागा नाहीये. त्यानंतर इकडं व्हिजा साठी जागा नाहीये आणि विमा साठी जागा नाहीये, बाकीच्यांच्या जागा आहेत. तर बघा, अजा म्हणजे एसटी 28 जागा आहे. एसटीच्या सर्वसाधारण किती आहे? 19 जागा आहेत. एसटीच्या महिलांना 8 जागा आहेत आणि एसटी खेळाडूला 1 जागा आहे. त्यानंतर भजब म्हणजे एनटीबी आपण म्हणतो, ते एनटीबीच्या टोटल 5 जागा आहेत. 3 सर्वसाधारण आहे, 2 एनटीबीच्या महिलांना जागा. त्यानंतर एनटीसीच्या 2 जागा आहेत, 1 सर्वसाधारण आणि 1 एनटीबीच्या महिलांसाठी आहे. एनटीडी, एनटीबी नाही, एनटीसी, एनटीसी आहे, एक जागा. एनटीडी एकच जागा आहे आणि सर्वसाधारणसाठी 1 जागा आहे. त्यानंतर इमा व म्हणजे ओबीसी, इतर मागास ओबीसीच्या टोटल 24 जागा आहेत. सर्वसाधारण ओबीसी साठी 16 जागा आहेत. 7 ओबीसीच्या महिलांना जागा आहेत आणि 1 ओबीसीच्या खेळाडूला जागा आहे. विमाप्रला जागा नाहीये. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग अर्थात एसईबीसी, एसईबीसीला टोटल 23 जागा आहेत. सर्वसाधारण एसईबीसीच्या 15 जागा आहेत. एसईबीसीच्या महिलांना 7 जागा आहेत आणि एसईबीसी खेळाडू 1 जागा. त्यानंतर आर्थिक दुर्बळ घटक अर्थात ईडब्ल्यूएस 23 जागा आहेत. सेम कंडिशन, 15 सर्वसाधारण, 7 महिलांना आणि 1 खेळाडूसाठी जागा आहे. त्यानंतर एकूण आरक्षित पद 106 आहेत. ठीक आहे, 70 32 4 दिलेत. अराखीव पद किती आहेत? तर 130 आहे. त्यापैकी सर्वसाधारण 84 जागा आहेत, महिलांना 39 आणि 7 खेळाडूसाठी जागा आहेत. टोटल तुमचं 236 जागाचं ही विवरण दिलेलं आहे. ह्या जागा फक्त कशाच्या आहेत? एसटीआयच्या आहेत. फॉर्म कोण भरणार आहे काय ते सगळं सांगतोय. शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा सर्वांना. ओके, चलो झालं एसटीआय. त्यानंतर आता येऊ आपण पीएसआय. पीएसआय तुम्हाला टोटल जागा आहे 310. ह्या सर्व जागामध्ये एसटीआय, पीएसआय, एएसओ जागामध्ये वाढ होणार आहे, वाढ अपेक्षित आहे. या जागा परत वाढणार आहेत, 552 आहेत. या 552 मध्ये परत जागामध्ये वाढ होणार आहे. ओके, चलो बघा. आता पोलीस उपनिरीक्षक, ज्याला पीएसआय म्हणतात आणि सर्वांची क्रेज असते पीएसआय कडे. टोटल पीएसआयच्या जागा आहेत 310. किती जागा आहेत? 310 पीएसआय चं पद आहे. ओके, चलो. याच्यामध्ये अजा म्हणजे एससी साठी किती जागा आहेत? तर 30 जागा आहेत. एससी सर्वसाधारण 19 जागा आहेत, महिलांना 9 आहे, खेळाडूसाठी 2 जागा. अजा म्हणजे एसटी कास्ट साठी 26 जागा आहेत. 17 सर्वसाधारण आहे, 8 महिलांना, 1 खेळाडूला जागा आहे. व्हिजाच्या टोटल 13 जागा आहेत, ज्यामध्ये 8 सर्वसाधारण व्हिजल जागा आहेत, 4 महिलांच्या व्हिजा आहेत आणि 1 व्हिजाच्या खेळाडू जागा. त्यानंतर भजब म्हणजे एनटीबी 9 जागा आहेत, 6 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी आहेत. भजक म्हणजे एनटीसी 15 जागा आहेत, 9 सर्वसाधारण आहेत, 5 जागा एनटीसीच्या महिलांसाठी आणि 1 जागा खेळाडूसाठी आहे. त्यानंतर भजड म्हणजे एनटीडी 8 जागा आहेत, 6 सर्वसाधारण आहेत आणि एनटीडीच्या महिलांना 2 जागा. त्यानंतर इकडं
ओबीसी इमाओ इतर मागासवर्ग ओबीसी 82 जागा आहेत, म्हणजे मोठ्या जागा ओबीसीला आहेत 82. 82 म्हणजे 53 जागा या सर्वसाधारण ओबीसीला आहेत, 25 जागा महिलांसाठी आहेत आणि 4 जागा ओबीसीच्या खेळाडूसाठी आहेत. विमा प्रला 7 जागा आहेत, ज्यातल्या 5 जागा या सर्वसाधारण आहेत, 2 जागा या महिलांसाठी आहेत. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग एससीबीसी 31 जागा आहेत, ईडब्ल्यूएस ला सुद्धा 31 जागा, दोघांना सुद्धा 20 जागा सर्वसाधारण आहे, महिलांना 9 जागा आहेत, दोघांच्या खेळाडूला 2 जागा. त्यानंतर एकूण आरक्षित पद 252 आहे, त्यापैकी सर्वसाधारण 163, महिला 76 आणि 13 खेळाडूंसाठी. आता अराखीव पद आहेत 58 पैकी सर्वसाधारण 38 जागा आहे, ज्या कास्टवाले सुद्धा ओपन मध्ये जर मेरिट मारला असेल त्यांनी तर ते ओपन मध्ये जातात. त्यानंतर महिलांना 17 आहेत आणि 3 खेळाडूसाठी असं टोटल पीएसआयच्या 310 पदाचं हे विवरण दिलेलं आहे. पीएसआय अत्यंत महत्वाचे. आता बघूया फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार. बघा तपशील त्याला 10 एप्रिल पासून तुमची फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. कधी 10 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत फॉर्म भरणार आहे. 10 एप्रिल ते शेवट तारीख तुमची 30 एप्रिल पर्यंत आहे. लक्षात ठेवा 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026. बघा एखाद्याला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायची सुद्धा तुमची 30 एप्रिल तारीख आहे. पण एसबीआयचं चलन काढायचं असेल, चलनाद्वारे तुम्हाला फीस भरायची असेल तर 2 मे पर्यंत तुम्ही चलन काढू शकता. बघा भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक आहे 2 मे पर्यंत. ते चलन भरायचा दिनांक आहे 4 मे पर्यंत. ठीक आहे, तर चलन न भरता डायरेक्ट ऑनलाईन करून घ्या. 10 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत आहे. आता कास्टवाले लक्षात ठेवा, ज्यांना कास्टमध्ये फॉर्म भरायचा आहे कधी तारखेचं तुम्हाला कास्ट पाहिजे ईडब्ल्यूएस वाले लक्षात ठेवा. नॉन क्रिमिनल कधीच पाहिजे, ते नसेल तर काहीच फायदा नाहीये. मेन्स क्लिअर जरी केली तर नॉन क्रिमिनल अनेक मुलं बाहेर आलेले आहेत, तर त्यांनी डिटेल मध्ये दिलेले कधीच नॉन क्रिमिनल पाहिजे ते पण शेवटपर्यंत बघून घ्या व्हिडिओ. ओके झालंय. त्यानंतर थोडस घेऊया, इथं दिलं त्यांनी, हा थोडस वर घेतो. बघा आता लक्ष द्या, हे महत्वाचे अत्यंत महत्वाचे. बघा आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटातील म्हणजे अर्थात ईडब्ल्यूएस उमेदवारांकडे शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जो काय क्रमांक दिला असेल त्या क्रमांकानुसार 21 फेब्रुवारी 2019 आणि दिनांक 31 मे 2021 आणि तदनंतर शासनाने या संदर्भामध्ये वेळोवेळी निर्गमित केलेले जे काही आदेश असेल त्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. सदर जाहिरात ही एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचा दावा केलेला लक्षात ठेवा. म्हणजे जे कुठले उमेदवार असतील ते ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत असेल त्यांना दावा केलेल्या उमेदवारांनी सन 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचं परंतु अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक कधीचा आहे 30 एप्रिल 2026 व त्यापूर्वीचं आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरत असाल तर तुमचं अगोदरचं कधीचही चालतं, काही प्रॉब्लेम नाही, परंतु 30 एप्रिल या तारखेच्या अगोदरचं तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सुद्धा असलं पाहिजे. ओके, आणि नॉन क्रिमिनल वाले लक्षात ठेवा तुमचं नॉन क्रिमिनलचं सुद्धा त्यांनी दिलंय, अत्यंत महत्वाचं आहे. नॉन क्रिमिनल कधीच पाहिजे लक्षात ठेवा. बघा शासन शुद्धीपत्रक आणि इतर बहुजन कल्याण विभाग क्रमांक जो असेल तो दिनांक 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उन्नत आणि प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. सदर जाहिरात ही एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे उमेदवाराने सन 2025-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचं उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र अर्ज सादर करण्यात अपलोड करण्यात, म्हणजे लक्षात ठेवा हे तुमचं नॉन क्रिमिनल आहे. कोणाकोणासाठी लागतं, एससी नाही, एसटी नाही, ओपन नाही, ईडब्ल्यूएस नाही, मग राहिलेल्या ज्या कुठल्या बाकीच्या कास्ट असतील, एनटी असेल, ठीक आहे, ओबीसी वाले असतील, एससीबीसी वाले असतील, तर एसबीसी असतील, या सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागतं. तर ते नॉन क्रिमिनल तुमचं त्या ठिकाणी 25-26 किंवा 26-27 पाहिजे. परंतु कधीच पाहिजे, जाहिरात तुमची एप्रिलला आलेली आहे त्याच्या अगोदर, म्हणजे 30 एप्रिलच्या अगोदर त्या ठिकाणी पाहिजे. ओके, सदर जाहिरात एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे अथवा 26 चालतं, काय प्रॉब्लेम नाही, नंतर काढलं तरी चालतंय. 30 एप्रिल शेवट तारीख आहे त्याच्या अगोदरचं पाहिजे, संपला विषय. चालेल. त्यानंतर बघा आता डायरेक्ट इथं येऊ आपण फॉर्म भरायला. तुमची प्रिंट किती फीस आहे, काय आहे, डिटेल, वय किती आहे. आता वय मर्यादा कोण फॉर्म भरू शकतो बघा, लक्षात ठेवा. हा सहाय्यक कक्षा अधिकारी 1 ऑगस्ट 2026 तुमचं
एएसओ, पीएसआय, एसटीआय यांच्यासाठी वय मर्यादा दिलेली आहे. मग तुम्ही पोलीस सुपर म्हणजे पीएसआय साठी फॉर्म भरायचा असेल तर तुमचं कमीत कमी 19 वर्ष पूर्ण पाहिजे. शेवट वर्ष अमागास म्हणजे तुम्ही ओपन मध्ये असाल तर 31 वर्ष पाहिजे, पण 31 वर्ष पूर्ण झालेलं त्या ठिकाणी नसावं. ओके. त्यानंतर मागासवर्गीमधून फॉर्म पीएसआयचा फॉर्म भरतात 34 वर्ष तुमचं वय असावं, 34 पूर्ण झालेलं नसावं. ठीक आहे. त्यानंतर खेळाडू असेल तर जास्तीत जास्त 36 वर्ष. कुठला खेळाडू? अमागास ओपन. मागासवर्गीय सुद्धा 36 36 36 36 संपलं, सगळं 36 आहे. आणि दिव्यांग असेल तर पीएसआयच्या पदाला तो अपात्र आहे. आता बघूया एसटी आणि एसओ. बघा एसटी आणि एसओ साठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. त्यानंतर जास्तीत जास्त 38. ओपन साठी 18 वर्ष कमीत कमी, कास्ट साठी 18 वर्ष कमीत कमी, ओपन साठी जास्तीत जास्त 38 वर्ष पूर्ण नकोय, 38 वर्ष असेल भरता येतो. ओके. आता कास्ट मध्ये असाल तर 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एएसओ एसटीआयचा. अमागास म्हणजे खेळाडू आहे मागासवर्गीय 43 43 सर्व 43 43 43 मागासवर्गीय. ठीक आहे. आणि दिव्यांग उमेदवार असेल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत तो एसटीआयचा आणि एएसओचा फॉर्म भरू शकतो. ही तुमची वय मर्यादा झालेली आहे. सगळी व्यवस्थित बघून घ्या, त्यानंतर फॉर्म भरा. आता पीएसआय हे जे पद आहे, तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल तर तिथं काही तुम्हाला निकष दिले ग्राउंड साठी. काय आहे तर बघा, तुमची उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर तुमची छाती न फुगवता तुमची छाती ही 79 सेंटीमीटर असली पाहिजे. किती? 79 सेंटीमीटर न फुगवता. आणि 5 सेंटीमीटर तुम्हाला तुमची छाती फुगवता आली पाहिजे. कोणासाठी आहे? पुरुषांसाठी. महिलांसाठी आहे 157 सेंटीमीटर. किती? 157 सेंटीमीटर महिलांची उंची पाहिजे. तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करता येतं? पीएसआय पदासाठी तुम्ही पात्र आहेत, अन्यथा अपात्र आहात. ओके चालेल. त्यानंतर तुमची एक्झाम कशी असणार आहे म्हणजे एसओ एसटीआय आणि पीएसआय एकच एक्झाम आहे. 100 मार्क 100 प्रश्नाची आहे. त्यानंतर मुख्य तुमची 400 गुणाची आहे. 100 प्रश्न 100 गुण पूर्वला आहे. जे पूर्व म्हणून मुख्यला पास झाले, मुख्य तुमची 400 गुणाची. आता जे काही डॉक्युमेंट दिले तुम्हाला ते डॉक्युमेंट इथं सविस्तर दिले, व्यवस्थित बघून घ्या. कोणकोणते डॉक्युमेंट सगळे पीडीएफ स्वरूपात दिले. फाईलची साईज सुद्धा इकडे दिलेली आहे. इकडे 50 KB दिली कमाल फाईल आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त दिलेली आहे. ओके. हा ईडब्ल्यूएस वाल्यांना 25 26 किंवा 26 27 पाहिजे. नॉन क्रिमिनल तुम्हाला वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र वर्ष 25 26 अथवा 26 27 चालतं, काही प्रॉब्लेम नाही, लवकर काढून घ्या. ज्यांच्याकडे नसेल, काही तुम्हाला माहिती असेल तर ही वेबसाईट दिलेली आहे mpsconline.gov.in. या वेबसाईटला तुम्ही संपर्क करू शकता. वेबसाईट बघा, इथं तुम्हाला पण झूम करतो. ओके दिसेल सगळ्यांना, दिसते का? बघा mpsconline.gov.in जा किंवा आपल्या टेलिग्रामला संपर्क करा. टेलिग्रामवर तुम्हाला नेहमी आपली माहिती मिळत असते. चालेल. हा फीस किती आहे, कोण किती फीस भरते? टीसीएस आयबीपीएस ने गोल घातला 1000 रुपयाचा. एमपीसी एवढी एक्झाम घेते. फीस बघा किती आहे. किती आहे? ओपन साठी 394, फक्त 394. टीसीएस आयबीपीएस एका फॉर्मला 1000 रुपये घेते. कास्ट मध्ये आहात 294 फीस. ओपन 394, कास्ट 294 फीस ठेवलेली आहे. ऑनलाईन प्रक्रिया, सगळा फॉर्म तुम्हाला भरायचा. ठीक चालेल. सगळं डिटेल झालेलं आहे. आपली पीओआयक्यू सुद्धा सिरीज सुरू होत आहे या चॅनलवरती. ओके. पीओआयक्यू सिरीज आहे. आजपर्यंत एमपीसीचे जेवढ्या पूर्वपरीक्षा झाल्या असतील, पीएसआय एसओ आणि मेन्स सुद्धा झाले, तर सगळ्यांची पीओआयक्यू तुम्हाला डेली मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला नवीन असताल पटकन दिवशी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. नवीन जे काही अपडेट तुमच्यापर्यंत येतील. आणि नवीन असताल तर पहिले एकदा लाईक सुद्धा करून द्या आणि सर्व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. फॉर्म कोण भरू शकतं? ज्यांची पदवी पूर्ण झाली ते भरू शकतात. जे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे ते सर्वचे सर्व हे तीनही पदासाठी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. थांब. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.